शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातून निघालेला बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपुरात पोहोचलेला आहे, नागपूर जिल्ह्यात पोहोचलेला आहे। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी रोडवरच प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची सभा सुरू झालेली आहे आणि प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम या ठिकाणी लागलेला आहे। जवळपास 10 ते 15 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बच्चू कडू यांच्यासोबत त्या ठिकाणी रविकांत तुपकर आहे, महादेव जानकर त्या ठिकाणी आहे, राजू शेट्टी आहे, वामनराव चटप त्या ठिकाणी उपस्थित आहे। याच परिसरामध्ये ट्रॅफिक जाम झाला आणि तिथेच बच्चू कडू यांनी आपली सभा सुरू केली, नेत्यांनी मार्गदर्शन केलं आपण बघू शकतो। आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू, या ठिकाणी ठाण मांडून राहू असा निर्धार जो आहे तो आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेला आहे। पण हे दृश्य बघू शकतो, मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून दिव्यांग बांधव आणि शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आपण, हे बघा, हे दृश्य प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि यामुळे प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। चक्कर रस्त्यावर लोक आहे, बघा, हे रस्त्यावर लोक झोपलेले आहे। 4 महामार्ग जाम झालेले आहे, म्हणजे एक हैदराबादकडे जाणारा महामार्ग, एक दुसरा नागपूरकडे येणारा, हा रायपूरकडे जाणारा महामार्ग जाम झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।